आता आपण सुरुवात करतोय आपल्या सुपर मार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझे 3 मित्र माझ्या बरोबर आहेत। मीत, यश आणि केयूर। ते सगळेजण तुम्ही मला एक एक टोकन काढून द्यायचे। पहिल्यांदा मीत एक टोकन काढून दे। थँक्यू। आता यश, थँक्यू। आणि केयूर, तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 29। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 61। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खेळण्याची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? माधव शिवरकर। शिवरकर? हो। पहिल्या राऊंडला ज्या शिवरकर वहिनी जिंकल्या त्या? ते माझ्या सुनबाई होय। सुनबाई? हो। सासरे बुवा, काय आता हे सगळे शिवरकरच येतात बहुतेक। बर, आजचा दिवस लकी आहे आम्हाला। लकी आहे शिवरकरांना। बर, मला सांगा, आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात घडलेला एखादा गमतीदार प्रसंग सगळ्या लोकांना सांगावा, असा कुठला प्रसंग तुमच्या बाबतीत घडलाय? तसा म्हणजे एक अतिशय मला जो आवडणारा प्रसंग आहे तो माझ्या शाळेतल्या जीवनातला आहे। क्या बात आहे। त्यावेळेस मी 9वीत शिकत होतो आणि अचानक एक सूचना आली आमच्या वर्गात की आजपासून शेवटल्या पिरियड नंतर गायनाचा पिरियड सुरू करण्यात येतोय। गायनाचा? आणि त्याच्यासाठी गायन टीचर येतील आणि 5:30 नंतर 1 तास 6:30 पर्यंत तो त्यांनी पिरियड ठेवला होता। ही गोष्ट इंदोरची 1957ची आहे। 1957ची? हो। बर, तर त्याच्यासाठी सर्वच मुलांना थांबावं लागलं। वेळ झाली, गायन टीचर आले, त्यांनी प्रत्येकाचं इंट्रोडक्शन घेतलं। सेल्फ इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गाणं म्हणा। बहुतेक मुलांनी सांगितलं की आम्हाला गाणं म्हणता येत नाही, पण ते म्हणे काहीतरी तर कोणाला तरी येत असेल। तर 2-3 मुलं तयार झाले की हो म्हणे आम्हाला येत आहे। शेवटी मग त्यांनी पाहिलं की काही जास्त रिस्पॉन्स नाही आहे, तर मग त्यांनी कंपल्सरी प्रत्येक मुलाला गायला लावलं। बेंच नंबर 1 तुम्ही कुठलं गाणं गायलात? तर मग माझा नंबर जेव्हा आला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला काही गाता येत नाहीये आणि मी जर का गायला तर सगळे मुलं हसतील म्हटलं। त्यांनी ऐकलं नाही, म्हणजे तुला जे येतं ते म्हण म्हटलं। सिनेमातलं? तो म्हणजे सिनेमातलं। तर त्यावेळेस श्री 420 सिनेमा चालू होता, त्यातलं मी गाणं गायलं। कुठलं गाणं? ते रमैया वत्तावैया, रमैया वत्तावैया, मैंने दिल तुझे को दिया। किसको? त्या मास्टरकडे पाहून बोट केलं, मैंने दिल तुझे को दिया असं 3 वेळा जोरजोरात म्हटलं। ते मास्तर म्हणाले बैस बैस बैस, मिळालं तुझं दिल मिळालं मला। क्या बात आहे, जोरदार टाळ्या काकांसाठी। काका, अशाच गमती जमती आपण रोज 3:30 मध्ये करतो। बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। काय तुम्ही असं रमैया वताया कधी म्हणले की नाही? ते मास्तर जिवंत राहिले फॉर्च्युनेटली त्यांचे। मी असं काही केलं तर काही भरोसा नाही। बर, मग तुमचा एखादा प्रसंग सांगा। मी जेव्हा मागच्या कंपनीमध्ये होतो तेव्हा मला प्रेझेंटेशन द्यावं लागायचं क्लायंट्सला जाऊन प्रॉडक्ट बद्दल आमच्या। अच्छा। तर इकडे नाशिकमध्ये बान स्कूल म्हणून एक खूप फेमस स्कूल आहे, त्याचं एक्सटेन्शनचं काम होतं। आमचं प्रॉडक्ट अप्रूव्ह करून हवं होतं। ते म्हणाले जे आर्किटेक्ट आहे त्यांना येऊन भेट आणि प्रेझेंटेशन दे। पारशी आर्किटेक्ट साहेब होते, खूप वयस्कर होते, 80च्या पुढे वय होतं। आणि मी आपलं टेक्निकल प्रेझेंटेशन द्यायला गेलो, आर्किटेक्ट माणूस आणि मी इंजिनिअरिंग टेक्निकल प्रेझेंटेशन, म्हणजे मला ऑलरेडी कॉम्प्लिकेशन्स लक्षात येत होती। लॅपटॉप उघडला, पहिली स्लाइड सुरू केली, दुसऱ्या स्लाइड पर्यंत पोहोचलो तर आमचे साहेब चक्क घोरायला लागले। समोर एकमेव श्रोता, पाठीमागे सगळे कॉन्ट्रॅक्टर असे हातावर हात धरून उभे की मोठे साहेब आलेत, प्रॉडक्ट अप्रूव्ह करणार की नाही। आणि मी तिकडे बावळटासारखा प्रेझेंटेशन देतोय का झोपलेल्या माणसाला। काय करायचं कळे ना। ताबडतोब शेवटच्या स्लाइडवर गेलो आणि म्हटलं, सर हिअर आय कम टू द लास्ट स्लाइड ऑफ माय प्रेझेंटेशन। ताबडतोब झोपेतून उठले, प्रॉडक्ट अप्रूव्ह झालं, काम झालं। क्या बात आहे। पण एक काम करा, या राऊंड मध्ये डायरेक्टली उडी मारू नका, नीट विचार करून खरेदी करा। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। बरं, 1 मिनिट, तुमचं नावच विचारायचं राहिलं। तुमचं नाव? मुकुंद जोशी। मुकुंद काका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव वरदा जगताप। जगताप मावशी, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे। गृहिणीचा आहात? बरं, तुम्हाला पण असाच काही गमतीदार प्रसंग सांगायचा आहे किंवा अविस्मरणीय कुठलाही?
2001 साली जेव्हा माझे गुरुजी श्री श्री रविशंकर मला प्रथम मिळाले, जेव्हा त्यांचं दर्शन झालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला आयुष्यामध्ये. बर, प्रत्येक कामामध्ये त्यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर हो, असतो? कायम असतो. नक्की कायम ते माझ्या बरोबरच असतात असं मी समजते कंटिन्यू. अच्छा, म्हणजे आजची खरेदी पण तुम्ही योग्य पद्धतीने हो, करणार? अगदी ते माझ्या बरोबरच आहेत असंच मी समजते. मग काय टेन्शनच नाही आज? नाही, अजिबात म्हणजे आज तुम्ही जिंकणार? येस. नक्की. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये खरेदी करायची. आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 863 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा अटॅक लवकर. $3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. माधव शिवरकर यांनी केलेली खरेदी आहे 289 रुपयांची. मुकुंद जोशी यांनी केलेली खरेदी आहे 252 रुपयांची. आणि वरदा जगताप यांनी केलेली खरेदी आहे 498 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण भाजी तुम्हाला मिळतीये. अभिनंदन मावशी. धन्यवाद. स्वामींचा आशीर्वाद मिळाला? हो, मग आहेतच. जॅकपॉट राऊंडला पण राहणार ना बरोबर? नक्की नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळतोय जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, रात्र होताच कोपऱ्यात बसते रुसून, सकाळ होताच कामाला लागते कंबर कसून, म्हणजे कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजकितीच्या विजेत्या शिवरकर वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या जगताप मावशी दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे ज्या सुया दिलेल्या आहेत त्या सुया एकमेकांना टोचायच्यात. नाही टोचायच्या, लगेच टेन्शन घेऊ नका. त्या सुया घ्यायच्या आहेत आणि या बास्केटमध्ये ठेवलेले जे मणी आहेत ते मणी त्याच्यात ओवायचे आहेत आणि एक एक मणी करून तुमच्या प्लेटमध्ये टाकायचा आहे. जो सर्वाधिक मणी जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारे संधी चावी निवडण्याची. दोघींना समजलं? एका वेळेला एकच मणी ओवायचा आहे आणि प्लेटमध्ये टाकायचा आहे. समजलं? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. 3:30. लवकर लवकर. थांबा 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 थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता कोणी किती मोती जमा केलेत ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा जगताप मावशी. 1 2 3 4 8 9 14 आणि 15. आणि आता शिवरकर वहिनी. 1 2 6 7 13 14 15 16. शिवरकर वहिनींनी 15 पेक्षा जास्त मणी जमा केले, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. नक्की निवडा मग. शिवरकर वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे जगताप मावशींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत जगताप मावशी. त्यांना मिळाली तोंडली.
अभिनंदन. हो, मला तोंडली जरी मिळाली तरी मला खूप आनंद झालेला आहे, कारण 3.5 मध्ये मला भाग घ्यायला मिळाला त्याच्यात. बर, आणि धमाल आली ना तुम्हाला खूप? हो, एकदम. बर, अशीच धमाल जर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना सांगा रोज 3:30 पाहायला. सांगाल ना? हो, नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेता ठरलेल्या आहेत शिवरकर वहिनी. त्यांना मिळाला नॉनस्टिक किचन सेट. अभिनंदन. थँक्यू. काय सासरे बुवांच्या हरण्याचा बदला घेतलात बरोबर. घ्यायचाच होता ना. घ्यायचाच होता. मग? बर, मग आता याच्यामध्ये काय बनवणार? नवीन नवीन रेसिपी सगळ्या. नवीन नवीन रेसिपीज. पण त्या नवीन नवीन रेसिपीज कुठे पाहायला मिळतात माहितीये? आम्ही सारे खवय्येमध्ये. त्याच्यामध्ये पहा आणि नंतर बनवा आणि मला सुद्धा खायला बोलवा. नक्की. नक्की ना? तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, रात्री कोपऱ्यात बसते रुसून, सकाळ होताच कामाला लागते कंबर कसून, म्हणजे कोण? थांबा थांबा, तुम्ही या पुढे या. तुमचं नाव? सुनीता. आणि उत्तर? झाडू. झाडू हे उत्तर बरोबर आहे. हो, अभिनंदन. तुम्हाला मी काही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.